परवा काय बातमी दिली? अरे एकनाथराव शिंदेंनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर. यांना काय घेणं देणं मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते. आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची. मुख्यमंत्र्यांच्या लेकीचा 10वीची परीक्षा आहे. ती एकुलती एक असल्यामुळे ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं. त्याच्यामुळे ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ. टीव्ही चॅनलवाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाजतो आणि मग ते सांगतात आता असं होणार, आता तसं होणार, आता हे तिथं अमकं काय पुरलंय, तमकी शिंग पुरली काय. अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना. राज्याचं भलं कशात आहे. परवा डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी 16 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणतायत. तरुण तरुणींना काम देण्याच्या करता ते. एक मी आपल्याला सीएम साहेबांच्या देखत सांगतो. आता मला योगेश पण सांगत होता. कुणीतरी बातम्या उठवतो आता 26 जानेवारीला 21 जिल्हे जाहीर केले जाणार. एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. एक मी आपल्याला सीएम साहेबांच्या देखत सांगतो. आता मला योगेश पण सांगत होता. कुणीतरी बातम्या उठवतो आता 26 जानेवारीला 21 जिल्हे जाहीर केले जाणार. एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. एक मी आपल्याला सीएम साहेबांच्या देखत सांगतो. आता मला योगेश पण सांगत होता. कुणीतरी बातम्या उठवतो आता 26 जानेवारीला 21 जिल्हे जाहीर केले जाणार. एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार. परवा काय बातमी दिली? अरे एकनाथराव शिंदेंनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर. यांना काय घेणं देणं मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते. आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची. मुख्यमंत्र्यांच्या लेकीचा 10वीची परीक्षा आहे. ती एकुलती एक असल्यामुळे ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं. त्याच्यामुळे ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ. टीव्ही चॅनलवाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाजतो आणि मग ते सांगतात आता असं होणार, आता तसं होणार, आता हे तिथं अमकं काय पुरलंय, तमकी शिंग पुरली काय. अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना. राज्याचं भलं कशात आहे. परवा डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी 16 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणतायत. तरुण तरुणींना काम देण्याच्या करता ते.